RSSने जसं 1947 मध्ये भूमिका घेतली नाही, एस्टीन फाईलमध्ये नाव आल्यानंतर सुद्धा RSSने काहीही कारवाई घेतली नाही, भूमिका घेतली नाही. आणि म्हणून आम्ही जाब विचारायला RSSला की तुम्ही भूमिका का घेत नाही, तुम्हाला ज्याचं चारित्र्य नाही असं पंतप्रधान तुम्हाला चालतो का, असे अनेक प्रश्न घेऊन आम्ही RSSला 23 तारखेला विचारणार आहोत. आम्ही इथल्या मध्यमवर्गीयांना आवाहन करतोय की जे लोन आपल्याला भारतामध्ये आलेलं दिसत नाही, ते लोन आता असताना आपल्याला येताना त्या ठिकाणी दिसेल. भूमिका सगळ्यांनी घ्यावी आणि कॉम्प्रोमाइज झालेला पंतप्रधान याला बाजूला सारलं पाहिजे, त्याचा राजीनामा मागितला पाहिजे. यासाठी RSSला सुद्धा आम्ही भूमिका घ्यायला लावू अशी असणारी परिस्थिती आहे. आणि मग 23 मार्चला नागपूरला आम्ही धरणा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेला आहे. मी तमाम लोकांना आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने त्या ठिकाणी यावं.